च्या बिनादीला या रगेलच्या तुला लय मागात पडत डॉन समोर कम जास्ती दम हिम्मत मधी काजव्यांना देत नाही पार केले गंमत मधी चल च्या बिनादीला या रगेलच्या तुला लय मागात पडत डॉन समोर कम जास्ती दम हिम्मत मधी काजव्यांना देत नाही पार केले गंमत मधी चल। तर तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालले आहे। ते जे सॉन्ग आहे ते डायलॉग त्याच्यावरती हे जे ट्यूटर आहे ते पण आणले हाच व्हिडिओ आहे। तुम्हाला आवडला असेल तर आवडी शेवटपर्यंत बघा। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। सिम्पली काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले। कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 0.6 इथून बॉक्स सिलेक्ट करा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करा। फोटो नीट नसेल बसला 2 बटन इथून फोटो सेट करायचा। फोटो सेट झाल्यानंतर खाली तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। फोटोच्या पहिल्यांदा ठेवायचे आणि पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ आहे इथून ॲड करायचा आहे। हा बीटमा व्हिडिओ आहे ते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल करा अशा प्रकारे आणि तुम्हाला एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करू ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा। ठीक आहे, आता आपल्या सिम्पली काय करायचं, पहिली जी आपली बीट आहे ना जिथून चेंज होईल तिथून हा जो फोटो असेल इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट इथे चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं, इथून स्प्लिट करायचा। पहिलं ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची आपली बीट इथे चेंज होते ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीटमार्पर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे। फोटो स्प्लिट केल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो बीट मॉड्यू आहे ना ते तुम्ही बघू शकाल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं म्हणजे हा बीट मॉड्यू। त्यामध्ये आपण जे 3 डायलॉग दिले, ठीक आहे, 3 PNG आहेत। तर पहिला डायलॉग कुठपर्यंत येतो बघायचं आहे आपल्याला। तर सिम्पली इथपर्यंत आपला पहिला डायलॉग येतोय तर ह्याच बीट मॉड्यूवरती क्लिक करू तर स्पीड करूया। दुसरा डायलॉग आपला इथपर्यंत येतोय तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्पीड करूया। तिसरा डायलॉग आपला इथपर्यंत येतोय तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्पीड करू आणि बाकीचा जो भाग आहे एक्स्ट्रा तो डिलीट करून टाकायचा। ठीक आहे, अशा हे जे बीट मॉड्यूचे 3 भाग केल्यानंतर पहिला जो भाग असेल त्याला कोणता डायलॉग आहे तुम्हाला ऐकायचं आणि तो डायलॉगचं PNG इथून ॲड करायचं आहे। ते कसं करायचं, सिम्पली ह्या लेअरवरती क्लिक करायचं, खाली थोडं ते स्क्रोल करा, रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून पहिलं PNG इथून ॲड करायचं। दुसऱ्या भागावरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNG इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचं आणि अशा बाहेर तिसरं PNG सुद्धा इथून ॲड करून घ्यायचं। ठीक आहे, तर अशा वेळी इथून हे जे 3 PNG इथून ॲड करायचे आहेत। पहिलं PNG आहे त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, फेड इनचा इथून स्लाइड करा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करा। तिन्ही पण PNGला हा जो इफेक्ट असेल फेड इनचा इथून स्लाइड करायचा आहे। अशा वेळी इथून स्लाइड करून घ्यायचं आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। आता इथून तुम्हाला काय करायचं, सिम्पली हे जे फोटो राहिले आपले बीटनुसार स्प्लिट करायचे, मी इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या। तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतल्यानंतर सिम्पली हे जे ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं, लाईटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये हा जो लुमिन फ्लॅशचा इफेक्ट असेल इथून स्लाइड करा। स्लाइड केल्यानंतर ह्याची लेंथ खालची संपूर्ण कमी करायची, तर मग अप्लाइड ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं, इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल पेंडिंगचं, इथून स्लाइड करायचं। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच ऊसचा जो वेळ असेल इथून स्लाइड करायचा। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा इथे बॅक स्लाइड करायचा। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चा इथे बॅक स्लाइड करायचा। त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा इथे बॅक स्लाइड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो व्हिड असेल इथून स्लाइड करायचा। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच पॉपिंग कॅन्डीचा जो इफेक्ट आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा जो वेळ असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला ड्रॉप डाऊनचा ते बॅक स्लाइड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। येथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे। पहिल्यांदा आल्यानंतर इफेक्ट्स ऑप्शन खाली मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं आणि इंट्रो आणि आउटडोरमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला हा जो वेळ असेल तो मिळून जाईल, सिम्पली इथून स्लाइड करायचं आहे। जे पण इथून मी इफेक्ट सांगेल त्याचे नाव सर्व तुम्हाला वरती मिळून जाते, कोणत्या ऑप्शनमध्ये ते सुद्धा आपण इथे सांगितलं आहे। ठीक आहे, तर सिम्पली जाऊन हा जो व्हिडिओ असेल इथून स्लाइड करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच लेंथ ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 0 ठेवून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे।
त्याच्यानंतर सिम्पली 4 सेकंदाचे तिथे यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. झूम लेन्स इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. 4 सेकंदापासून हा जो फोटो आहे जिथपर्यंत आपल्याला संपतोय तिथपर्यंत ठेवायचं म्हणजे पहिला फोटो. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड 0 ठेवा आणि रेंज 10 ठेवून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या सिम्पली हा जो आपला आहे ना दुसरा जो फोटो आहे जे तो आपण स्प्लिट केला ते तेच आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा. इथून स्लाइड करा अशा बाय बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या बॅगची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे जायचं आहे. पुन्हा इथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा. इथून स्लाइड करायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या बॅगची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना इथून बघू शकाल की 9 सेकंदाचा तिथला फोटो आहे त्याच्या थोडं पुढं यायचं अशा बाय. इथे आल्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. मोशनच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली स्पॅनल्स कट्सचा. इथून स्लाइड करायचं आहे बरोबरच्या नावावरती क्लिक करा. ह्याच्या बॅगची लेंथ असेल 9 सेकंदापासून 9 सेकंदाचा इथला जो हा फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि स्पीडवर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर 10 सेकंदाच्या तिथला फोटो जो तुम्हाला स्पीड केला आहे तिथे यायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली बॉडी बॅगचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फ्रॅगमेंट क्लोनचा. इथून स्लाइड करायचं आहे बरोबरच्या नावावरती क्लिक करा. ह्याच्या बॅगची लेंथ असेल 10 आणि 11 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 14 सेकंदाचा तिथला फोटो आहे ते 14 सेकंदाचे थोडं मागे यायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली हे ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल स्पार्कचा. इथून स्लाइड करायचं आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या बॅगची लेंथ असेल सिम्पली इथून हा जो आपला फोटो म्हणजे तुम्ही बघू शकाल की शेवटून 2 नंबरचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे. त्याच्यानंतर इथून आपला जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल ना अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.